नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज दिनांक 23 ऑक्टोबरच्या ज्या महत्त्वाच्या चालू घडामोडी असणार आहेत याचा अभ्यास या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांनासुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया आजच्या चालू घडामोडींना. आजचा चालू घडामोडीचा पहिला प्रश्न असणार आहे की नुकतेच भारत व कोणत्या देशाच्या दरम्यान नसीम अल बहर नौदल सैन्य अभ्यास पार पडले. आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, ओमान आणि भारत या दोन देशांच्या दरम्यान हे नौदल अभ्यास पार पडलेला आहे. त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे, नसीम अल बहर. याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे. हे जे नौदल अभ्यास झालेला आहे नसीम अल बहर, ते भारत आणि ओमान या दोन देशांच्या सैन्यादरम्यान झालेला आहे. 13 ते 18 ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये हा पार पडलेला आहे. आणि ठिकाण लक्षात ठेवायचं आहे, गोवा या ठिकाणी हा सैन्य अभ्यास झालेला आहे. तसेच मित्रांनो, ओमान जो देश आहे त्या ओमान या देशासोबत आपले इतर दोन सैन्य अभ्याससुद्धा होत असतात. त्यांचे नावं लक्षात ठेवायचे आहे. ईस्टर्न ब्रिज नावाचा सैन्य अभ्यास होतो, त्यासोबतच अल नगाह सैन्य अभ्यास, हे सैन्य अभ्याससुद्धा आपण जे काही भारत देश आहे ते भारत देश ओमान या देशासोबत करत असतं. तर हे आपल्याला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसुद्धा लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघायचा आहे. त्या अगोदर मित्रांनो, जे इतर महत्त्वाचे सैन्य अभ्यास आहेत त्यावरसुद्धा आपल्याला एकदा रिव्हिजन करायचे आहे, कारण यावरसुद्धा आपल्याला परीक्षांमध्ये प्रश्न हा विचारला जातो. तर पहिला सैन्य अभ्यास असणार आहे डेझर्ट सायक्लॉन, जो की भारत आणि UAE या दोन देशांच्या दरम्यान होतो. सहयोग काईजिन भारत व जपान या दोन देशांच्या दरम्यान. खंजीर सैन्य अभ्यास भारत आणि किर्गिस्तान या दोन देशांच्या दरम्यान. दोस्ती नावाचा सैन्य अभ्यास भारत, मालदीव व श्रीलंका. हा स्टार करून ठेवायचा आहे, कारण हा 3 देशांच्या दरम्यान झालेला आहे मित्रांनो सैन्य अभ्यास, त्यामुळे हा स्टार करून ठेवायचा आहे. त्यानंतर समुद्र लक्ष्मण, जो की भारत आणि मलेशिया या दोन देशांच्या दरम्यान पार पडलेला आहे. डस्लिंग नावाचा सैन्य अभ्यास भारत व उझबेकिस्तान. धर्मागार्जियन भारत व जपान. तर्कश भारत व अमेरिका. शक्ती नावाचा सैन्य अभ्यास भारत व फ्रान्स. मित्रशक्ती भारत व श्रीलंका. वरुण नावाचा सैन्य अभ्यास भारत व फ्रान्स. अल नजा नावाचा जो सैन्य अभ्यास झालेला आहे तो भारत आणि ओमान या देशाच्या दरम्यान झालेला आहे. गगनशक्ती हा आपल्या भारतीय वायुसेनेचा सैन्य अभ्यास आहे. वायुशक्ती भारतीय वायुसेनेचा सैन्य अभ्यास आहे. त्यासोबतच हा जो काही मिलान नावाचा सैन्य अभ्यास आहे तो भारतीय नौदलाचा आहे. या काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहे, कारण यासुद्धा ज्या काही महत्त्वाचे सैन्य अभ्यास या मागच्या काही काळामध्ये झालेले आहेत त्यावर आपल्या परीक्षांमध्ये 100% प्रश्न येतो. म्हणून आपल्याला हे पॉईंट्स नोट डाऊन करून ठेवायचे आहे. वाटले तर तुम्ही स्क्रीनशॉट मारूनसुद्धा ते तुमच्याजवळ ठेवू शकता. चला मग पुढचा प्रश्न बघणार आहोत की नुकतेच इंडोनेशियाचे नवीन राष्ट्राध्यक्ष कोण बनले आहेत. तर ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, प्रबोवो सुबियांतो. हे नुकतंच इंडोनेशिया जे देश आहे त्याचे नवीन राष्ट्रपती बनलेले आहेत. तर त्याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे. हा जो इंडोनेशिया देश आहे मित्रांनो, त्याची राजधानी लक्षात ठेवायची आहे जकार्ता आहे. चलन आहे इंडोनेशियन रुपया. आणि हे सुबियांतो जे आहेत ते आता नवीन राष्ट्रपती त्या ठिकाणचे बनलेले आहेत. त्यासोबतच इतर जे राष्ट्र आहेत त्या इतर राष्ट्रांचे प्रमुखसुद्धा जे अलीकडच्याच काळामध्ये नियुक्त झालेले आहे किंवा निवड झालेली आहे त्यांची, त्यावरसुद्धा आपल्या परीक्षांमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणून ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जसं श्रीलंकाचे नवीन प्रधानमंत्री बनलेले आहेत हारिनीस अमरसूरिया, ज्या महिला आहेत. श्रीलंकेच्या राष्ट्रपती बनलेले आहेत अनुराग कुमारा दिसानायके. फ्रान्सचे प्रधानमंत्री बनलेले आहेत मिशेल बर्नियर. थायलंडचे पंतप्रधान ही महिला आहे मित्रांनो, पेटा गटर्न शिनावात्रा. हे आपण स्टार करून ठेवायचं आहे. त्यानंतर इराणचे राष्ट्रपती मसूद पेजिशकियन. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर. बांगलादेशचे पंतप्रधान मोहम्मद युनूस. आणि दक्षिण आफ्रिका देशाचे राष्ट्रपती सिरिल रामाफोसा. हे काही मागच्या काळामध्ये नवीन राष्ट्रप्रमुख हे बनलेले आहेत, म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. तसेच चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करायचा आहे, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांनासुद्धा होणार आहे. चला मग पुढचा प्रश्न बघायचा आहे की नुकतेच फुटबॉलमध्ये 50 आंतरराष्ट्रीय गोल करणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे. आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, बालादेवी. हे नुकतंच जे काही फुटबॉल आहे त्या फुटबॉलमध्ये
50 गोल करणारी पहिली भारतीय महिला फुटबॉलर बनलेली आहे. आणि हे कारनामा पाकिस्तान विरुद्ध जी काही सामना झालेला आहे तिचा, त्याच्यामध्ये हा 50वा गोल करून विक्रम केलेला आहे. त्यासोबतच आपला एक स्टार खेळाडू आहे मित्रांनो फुटबॉल खेळाविषयी भारताचा, सुनील छेत्री. त्याच्याविषयी सुद्धा लक्षात ठेवायचं की त्यानं नुकतंच त्या फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे. हा सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो सुनील छेत्रीविषयी. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे की नुकतेच एशिया HRD लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले आहे. आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, MK स्टॅलिन यांना नुकतंच एशिया HRD लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. तर त्याविषयी थोडी अधिकची माहिती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. हे जे MK स्टॅलिन आहेत ते तामिळनाडू या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी मानव संसाधन प्रबंधनामध्ये असाधारण कार्य केल्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर MK स्टॅलिन यांना. त्यासोबतच अलीकडच्या काळामध्ये जे पुरस्कारांची घोषणा झालेली आहे तर त्या पुरस्कारांचे विजेता कोण आहेत हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. तर मिस वर्ल्ड 2024चा किताब जो आहे तो क्रिस्टिना पिचकोवा हिने जिंकलेला आहे. त्यानंतर मिस युनिव्हर्स असेल, मिस युनिव्हर्स कोण बनलेले आहे, शेनिस पलासियो. ज्ञानपीठ 2023चा पुरस्कार गुलजार आणि रामभद्राचार्य या दोघांना देण्यात आलेला आहे. MS स्वामीनाथन पुरस्कार BR कंबोज यांना देण्यात आलेला आहे. 33वा सरस्वती सन्मान प्रभा वर्मा यांना देण्यात आलेला आहे. लता मंगेशकर पुरस्कार 2024 अमिताभ बच्चन यांना देण्यात आलेला आहे. आणि दादासाहेब फाळके 2024चा पुरस्कार मिथुन चक्रवर्ती यांना देण्यात आलेला आहे. तर हे इतर महत्त्वाचे जे पुरस्कार आहेत अतिशय महत्त्वाचे आहेत मित्रांनो, कारण यामधूनच कुठे ना कुठे आपल्या परीक्षांमध्ये पुरस्कार हा विचारला जाऊ शकतो. म्हणून आपल्याला या गोष्टी बारकाईने लक्ष ठेवायचे आहेत. त्यासोबतच महाराष्ट्री संबंधित 2 साहित्य अकादमीचे पुरस्कार देण्यात आलेले आहेत. तर ते सुद्धा दर परीक्षांमध्ये साहित्य अकादमीवर प्रश्न हा विचारला जातो मित्रांनो. म्हणून या 2 नावांवर आपल्याला लक्ष देऊन अभ्यास करायचा आहे. पहिला असेल साहित्य अकादमी मराठी बालसाहित्याचा पुरस्कार भारत सासने यांच्या शमशेर आणि भूत बंगला या कादंबरीला देण्यात आलेला आहे. त्यासोबत साहित्य अकादमी मराठीचा युवा साहित्याचा जो पुरस्कार आहे तो देवीदास सौदागर यांच्या उसवन या कादंबरीसाठी देण्यात आलेला आहे. तर हे दोन्ही बालसाहित्य असेल युवा साहित्य असेल त्यांची नावं आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तसेच त्यांच्या कादंबरीसुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, कारण नाव तरी विचारलं जाऊ शकतं किंवा मग कादंबरी तरी त्यांची आपल्याला परीक्षांमध्ये विचारलं जाऊ शकतं. ते दोन्ही गोष्टी आपण नोट डाऊन करून ठेवायच्या आहेत. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे की नुकतेच IIT मद्रास त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र कोठे सुरू करणार आहे. आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, दुबई या ठिकाणी नुकतंच हे IIT जे मद्रास आहे ते आपला पहिला आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र सुरू करणार आहे. त्याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे. हे जे काही UAE देश आहे त्यामधील जो दुबई शहर आहे त्या दुबई शहरामध्ये हे आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र सुरू केलं जाणार आहे. त्यासोबतच हा सुद्धा आपल्याला इतर पॉईंट लक्षात ठेवायचा आहे की IIT दिल्ली जे आहे त्याने नुकतंच अबुधाबीमध्ये पहिला विदेशी कॅम्पस त्याचा सुरू केलेला आहे. तर हे पॉईंटसुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे की नुकतेच उडान योजनेला 8 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्याची सुरुवात कधी झाली होती. आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, 2016 या वर्षी मित्रांनो ही जी काही उडान योजना आहे त्या उडान योजनेला सुरुवात करण्यात आलेली होती. तर त्या संदर्भामध्ये थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला बघायची आहे. नेमकी ही योजना काय आहे, कशा संदर्भामध्ये होती. हे जी उडान योजना आहे त्याचं लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचं आहे. उडे देश का आम नागरिक, त्यावरूनच हा उडान शब्द बनलेला आहे किंवा त्या योजनेला नाव देण्यात आलेलं आहे. याची सुरुवात ही 21 ऑक्टोबर 2016ला झालेली आहे. याचा उद्देश काय होता की देशातील जे वंचित भाग आहे त्या वंचित भागातील हवाई मार्ग सेवा सुधारणे हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. मागील 8 वर्षामध्ये जर आपण बघितलं तर 600पेक्षा अधिक उड्डाण मार्ग या योजनेमुळे कार्यरत करण्यात आलेले आहेत. आणि या योजनेद्वारे हवाई कनेक्टिव्हिटीला अधिक महत्त्व देण्यात आलेलं आहे. तर हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे आयोडीन कमतरता दिन कधी साजरा करण्यात येतो. आणि ऑप्शन्स आपल्यासमोर आहेत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, 21 ऑक्टोबर हा दिवस आयोडीन कमतरता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्याविषयी थोडी अधिकची माहितीसुद्धा आपल्याला पाहायची आहे. आता आपल्या शरीरासाठी मित्रांनो आयोडीन अतिशय महत्त्वाचा, कारण आयोडीन हा थायरॉईड जी काही हार्मोन असते त्याच्या निर्मितीसाठी शरीरामध्ये अत्यावश्यक असा घटक असतो.
कारण मानवी शरीर जो आहे तो आयोडीनची निर्मिती करू शकत नाही, म्हणून आपल्याला बाहेरून त्या आयोडीनची पूर्तताही शरीराला करायची असते. आणि जर आपल्या बॉडीला कमी पडलं आयोडीन तर त्यामुळे आपल्याला आजार होऊ शकतो, गलगंड, ज्याला की आपण ग्वायटर म्हणतो. या छायाचित्रामध्ये आपण बघू शकतो हा गळ्याला कसा एक मोठा असा ग्वायटर गलगंड होतो तो. त्यामुळेच भारत सरकारने सुद्धा यावर उपाय म्हणून 1992 सालापासून आयोडीनयुक्त मीठ हे अनिवार्य केलेले आहे. अगोदर जे काही मीठ मिळायचं ते साधं मीठ असायचं, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा आयोडीनचं घटक हे असायचं नाही. पण त्यानंतर सरकारने ज्यावेळेस अनिवार्य केलं, प्रत्येक कंपन्यांना ज्या मीठ विकतात त्यांना ते अनिवार्य करण्यात आलेलं आहे की त्यांचा मीठ जो आहे तो आयोडीनयुक्त असायला पाहिजे. हे सुद्धा आपल्याला पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर कालच्या ज्या काही घडामोडी होत्या त्याचा एकदा आपण क्विक रिव्हिजन या ठिकाणी करणार आहोत. तर कालचा आपण पहिला प्रश्न बघितला होता की नुकतेच महिला T20 विश्वकप 2024 कोणी जिंकला आहे, आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, न्यूझीलंड या देशाने मित्रांनो त्यांचा पहिलाच T20 विश्वकप जिंकलेला आहे. हे प्रश्न आपण काल डिटेलमध्ये बघितलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न घेतला होता आपण की सुप्रीम कोर्टाच्या न्यायाची देवतेच्या प्रतिमेमध्ये बदल करण्यात आला, त्यात कोणते बदल करण्यात आले आहेत, आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर डी, ए आणि बी. अर्थात डोळ्यावरची पट्टी काढण्यात आलेली आहे आणि हातात जी अगोदर तलवार होती त्याच्याऐवजी आता संविधान देण्यात आलेलं आहे. हे आपण काल डिटेलमध्ये चर्चा केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की नुकतेच केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी शेतकरी समृद्धी किसान स्पेशल रेल्वे कोणत्या 2 राज्यांदरम्यान सुरू केली आहे, आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, महाराष्ट्र व बिहार या 2 राज्यांच्या दरम्यान ही रेल्वे चालणार आहे. शेतकरी समृद्ध किसान स्पेशल रेल्वे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न असणार आहे आंतरराष्ट्रीय सौर आघाडी 2024चे आयोजन भारतात कोठे करण्यात आले, आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, नवी दिल्ली या ठिकाणी या सौर आघाडी जी काय आहे त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की नुकतेच कोणत्या कलमाविषयी सुप्रीम कोर्टाकडून महत्त्वपूर्ण निर्णय देण्यात आला आहे, आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, कलम 6A. या कलमाविषयी नुकतंच सुप्रीम कोर्टाने त्यावर महत्त्वपूर्ण असा निर्णय दिलेला आहे, आणि यावर आपण डिटेलमध्ये कालच्या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की केंद्र सरकारने समर्थ योजनेचा कालावधी 2 वर्षांसाठी वाढवला आहे, त्याचा संबंध कोणत्या क्षेत्राशी आहे, आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, वस्त्र उद्योगाशी संबंधित ही योजना आहे मित्रांनो. त्याचा कालावधी सरकारनं 2 वर्ष वाढवलेला आहे. याविषयी सुद्धा आपण डिटेलमध्ये काल बघितलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता की नुकतेच गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा करण्यात आला, आणि याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, 17 ऑक्टोबर हा गरिबी निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. या सर्व प्रश्नांवर आपण काल डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन केलेलंच आहे. जर कोणी नवीन असेल तर कालचा व्हिडिओ आपण बघून घेऊ शकता, त्यामध्ये सर्व डिटेल आपण दिलेले आहेत. त्यानंतर आपण कालचा एक होमवर्क क्वेश्चन दिलेला नव्हता, पण आज मात्र आपण होमवर्क क्वेश्चन देऊन जाणार आहोत, आणि तो होमवर्क क्वेश्चन असा असणार आहे की 2024 सालचा लता मंगेशकर पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे, आणि ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिलेले आहेत. आणि हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, कारण प्रत्येक परीक्षांमध्ये या लता मंगेशकर पुरस्कारावर प्रश्न हा येतो, म्हणून प्रत्येकाने उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. बघूया किती विद्यार्थी मित्र आहेत आपले की त्यांना या प्रश्नाचं उत्तर हे माहीत आहे. चला मग थांबूया या ठिकाणी, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करून घ्या, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.